तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नुकतंच केंद्र सरकारने निर्यातीवरील 20% शुल्क कमी केल्यानंतर पिंपरी दुमला येथील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत असताना आपली या ठिकाणी भूमिका मांडली। या प्रसंगी पिंपरी दुमलाचे प्रगतशील शेतकरी दत्तात्रय सोनवणे, चेअरमन रवींद्र बडबे, रवी मामा खेडकर, त्याचप्रमाणे शिवसेना शाखा प्रमुख विलास माळसकर, रवींद्र खेडकर, रामदास पिंगळे शेतकरी उपस्थित होते। त्यांनी 20% जी निर्यात शुल्क केली त्याबद्दल मी सरकारचे आणि नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानतो की त्यांनी जर या 1 महिन्यापूर्वी जर निर्यात शुल्क जर केली असती तर अनेक शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा, तमाम शेतकऱ्यांचा आणखीन फायदा झाला असता। जर उत्पादन पाहिलं तर उत्पादनामध्ये खर्च भागत नव्हता। शेतकऱ्यांचं जर उत्पादन जे होतं ते पूर्ण निघलेलं नाही, तर जर आधीच जर चालू केलं असतं तर आणखीन त्याच्यामध्ये जर भर पडली असती। आणि आता माझा कांदा मला वाटतं काहीतरी 30-40 टन गेलेलं आहे, तर 40 टनमध्ये माझी अपेक्षा होती 50-60 टन निघालं पाहिजे होता। पण निसर्गाने जर साथ जर नाही दिली तर तिथून पुढे कोणाचंही चालणार नाही। पण असो, जर सरकारने जर याच्या आधी जर निर्णय घेतला असता, 20% शुल्क जर हटवली असती तर आणखीन माझाच नाही या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा फायदा झाला असता। असो, शासनाने जो निर्णय घेतला आहे, मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला अतिउत्तम घेतलेला आहे। मी पहिल्यांदा सर्वांचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील आणि नरेंद्र मोदी साहेब असेल यांचे मी स्वागत करतो। त्यांनी 20% शुल्क हटवल्याबद्दल। आणि माझा अजून 30-40 टन हार्वेस्टिंगला आहे, तर मला पाठीमागे जर नाही भेटला तर या पुढे तरी काहीतरी जो भविष्यात मला या 10-15 दिवसाच्या नंतर जे 1 तारखेला जे निर्यात शुल्क केलेली माझं 15 एप्रिलच्या नंतर कांदा निघणार आहे, तर असा बाजार जर वाढला तर आणखीन शेतकऱ्यांचा फायदा होईल। आणि इथून पुढे जर ही निर्यात शुल्क जर पूर्णपणे जर कायमची हटवली तर आणखीन शेतकरी राजा बनेल। अशीच माझी विनंती आहे की सरकारला की 20% जी निर्यात शुल्क आहे ती कायमस्वरूपी हटावी। आणि मी पुन्हा सर्वांचे देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, हे सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो। सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, पिंपरी दुमलाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो। जबाबदारी, न्याय